हाय. आपण डिस्कस करतोय सॉलिड स्टेट हा चॅप्टर. ह्या चॅप्टरमध्ये आपण आतापर्यंत पाहिलं टाइप्स ऑफ सॉलिड. Solids are mainly two types. First one is crystalline solid and other is amorphous solid. आता त्याच्यानंतर आपण ज्या कन्सेप्ट होत्या आयसोमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझम आणि नंतर क्रिस्टलाइन सॉलिडचे टाइप्स बघितले. तर क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव फर्दर क्लासिफाईड इनटू 4 कॅटेगरीज. फर्स्ट, ionic solids, covalent network solids, molecular solids and metallic solids. तर पैकी आपण ionic solids बघितलंय, कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड्स बघितलंय, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड्स बघितलंय. नेक्स्ट मेटॅलिक सॉलिड. मेटॅलिक सॉलिड मध्ये अगोदर काय आहे, मॉलिक्युलर क्रिस्टल. Molecular crystal substance such as Cl2, CH4, H2, CO2, O2 and solidification gives molecular crystal. Crystalline organic compounds are also molecular solids. Molecular crystal किंवा त्याच्यामध्ये काय सांगितलंय, substance such as Cl2, CH4 and H2, CO2, O2 ऑन सॉलिडिफिकेशन गिव्स. यांचं जर आपण सॉलिडिफिकेशन केलं तर त्यांच्यापासून आपल्याला भेटतात मेटल मॉलिक्युलर क्रिस्टल्स. The constituent particles of molecular solid are molecules or unbonded single atoms of same substance. Then second, the bonds within molecules are covalent. The molecules are held together by various intermolecular force of attraction. हे आपण काय बघितलं होतं, 11वीलाच बघितलं होतं. मॉलिक्युल्स किंवा मॉलिक्युल्सचे टाईप किंवा स्टेट्स ऑफ मॅटर, 3 स्टेट्स ऑफ मॅटर्स, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. पैकी सॉलिड मध्ये काय असतं, स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग लिक्विड मध्ये सॉलिड पेक्षा थोडंसं किंवा त्याच्यामध्ये जे सॉलिड लिक्विड मध्ये जे पार्टिकल्स प्रेझेंट असतात ते पार्टिकल्स कसे असतात, दे आर नियरली क्लोज टू इच अदर. एकमेकांपासून काय जवळच्या अंतरावर सिच्युएट झालेले असतात. म्हणजे त्यांच्यामधला जो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो असतो तो कसा असतो, थोडासा वीक असतो. आणि जी गॅसियस स्टेट आहे त्या गॅसियस स्टेट मधला जो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज व्हेरी निग्लिजिबल बिकॉज इन गॅसियस स्टेट पार्टिकल्स और मॉलिक्युल्स आर फार अपार्ट विथ इच अदर. आणि यांच्या लिक्विड आणि गॅसेसच्या कम्पेअरमध्ये सॉलिडमध्ये काय असतं, दे आर पार्टिकल्स आर टाईटली हेल्ड विथ इच अदर. म्हणजे सॉलिड्समध्ये किंवा सॉलिड स्टेटमध्ये जसे पार्टिकल्स एकमेकांच्या अगदी दे आर टाईटली हेल्ड विथ इच अदर, तसं आपण काय पाहिलं होतं, बॉन्डचे आणि टाईप बघितली होती. तर कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये काय, किंवा बॉन्ड विदिन इन मॉलिक्युल्स आर कोव्हॅलंट. द मॉलिक्युल्स आर हेल्ड टुगेदर बाय व्हेरियस इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्याच्यामध्ये डायपोल डायपोल इंटरॅक्शन किंवा वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन, त्याच्यानंतर हायड्रोजन बॉन्डिंग काय जे असेल ते. थर्ड काय सांगितलंय तुम्हाला इथं, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. याचा रेफरन्स आपण कुठं मागच्या वर्षी किंवा 11वीत बघितलेला आहे. मग आता फर्स्ट काय सांगितलंय, वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन. Weak dipole-dipole interaction in polar molecules such as solid HCl, H2O, SO2 which possess permanent dipole moment. Dipole-dipole interaction किंवा पोलर मॉलिक्युल म्हणजे काय, तर पोलर मॉलिक्युल मध्ये काय असतात, दोन अपोजिटली चार्ज मध्ये काय असतं, अट्रॅक्शन असतं. फॉर एक्झाम्पल HCl घेतलं. मग आता हे HCl मध्ये काय केलंय, जो एचचा किंवा हायड्रोजनचा पॉझिटिव्ह चार्ज आहे किंवा पॉझिटिव्ह एंड आणि क्लोरीनचं निगेटिव्ह एंड, ह्या दोन एंड मध्ये काय दाखवलं होतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन दाखवलं होतं. म्हणजे पण इथं काय सांगितलंय, वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन इन पोलर मॉलिक्युल सच एज सॉलिड HCl. लिक्विड HCl किंवा लिक्विड स्टेट मधलं HCl म्हटलंय का, नाही, कोणतं, सॉलिड HCl. मग लिक्विड मध्ये जसा
पोलर लिक्विडमध्ये HCl हे पोलर मॉलिक्युल आहे, कारण का त्यांचे दोन जे निगेटिव्ह एंड आहेत ते निगेटिव्ह एंड, एक पॉझिटिव्ह एंड आणि निगेटिव्ह एंड, ह्या दोन्हींमध्ये काय असतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग ह्या सॉलिड HCl मध्ये काय असतो, वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन. देन सेकंड काय सांगितलंय, व्हेरी वीक डिस्पर्शन ऑर लंडन फोर्स इन नॉन पोलर मॉलिक्युल्स सच एज सॉलिड मिथेन CH4 किंवा H2. These forces are also involved in monoatomic solids like argon, neon. In bracket, these substances are usually gas at room temperature. Argon, neon हे जे ग्रुप नंबर 18 मधले जे मेंबर्स आहेत, आर्गॉन, निऑन, झेनॉन, क्रिप्टॉन एक्सेट्रा, हे सगळे कसे आहेत, गॅसियस स्टेट मधले. मग काय सांगितलंय, दिस सबस्टन्स आर युजली गॅसेस ॲट रूम टेम्परेचर. हे सबस्टन्स काय असतात, गॅसियस स्टेटमध्ये असतात, कोणत्या, रूम टेम्परेचरला. मग यांच्यामध्ये काय असतो, व्हेरी वीक डिस्पर्शन, जो डिस्पर्सिव्ह फोर्स आहे तो कसा असतो, व्हेरी वीक. देन थर्ड काय सांगितलंय, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड्स इन सॉलिड सच ॲज H2O in ice, then NH3, HF, so forth. Because of weak intermolecular attractive force, molecular solids are usually soft substance with low melting point. जो यांच्यामध्ये किंवा सॉलिड HCl मध्ये, लिक्विड HClच्या टाईपमध्ये काय कम्पेअर जर केलं लिक्विड HCl आणि सॉलिड HCl, तर सॉलिड HCl मध्ये काय आहे, वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन, पोलर मॉलिक्युल दोन्ही पण आहे. सॉलिड HCl किंवा सॉलिड हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि लिक्विड हायड्रोक्लोरिक ऍसिड हे दोन्ही पण पोलर मॉलिक्युल आहे, कारण का दोन्हीमध्ये पण काय आहे, दोन अपोजिटली एंड्स आहेत. कोणते कोणते, एक इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आणि एक इलेक्ट्रॉन निगेटिव्ह. मग त्या कम्पेअरमध्ये किंवा लिक्विड हायड्रोक्लोरिक ऍसिडच्या कम्पेअरमध्ये जो सॉलिड हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे तो कसा आहे, वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन दाखवतोय. आणि मग काय सांगितलंय, बिकॉज ऑफ वीक इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स, मॉलिक्युलर सॉलिड आर युजली सॉफ्ट सबस्टन्स विथ लो मेल्टिंग पॉईंट. जे सॉफ्ट सबस्टन्स आहेत त्यांचा मेल्टिंग पॉईंट कसा असतो, लो असतो. हे आपण आधी किंवा चॅप्टरच्या स्टार्टिंगलाच बघितलं, क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड. These solids are poor electrical conductors and good insulators. जे वीक किंवा ज्या मॉलिक्युल्स मध्ये वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो ते मॉलिक्युल्स कसे असतात, लो, इट हॅव लो मेल्टिंग पॉइंट अँड दीज सॉलिड्स आर पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर्स. त्यांच्यामधून अगदी पुअर म्हणजे वीज वाहून नेण्याचं काम किंवा इलेक्ट्रिकल जी एनर्जी ती वाहून नेण्याचं काम केलं जातं, पण ते कंडक्टर्स आहेत, पण कोणत्या टाईप मधले, अगदी पुअर कंडक्टर्स, पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर्स अँड गुड इन्सुलेटर. इन्सुलेटर कसे आहेत ते, म्हणजे दोन्हीही प्रॉपर्टी. इन्सुलेटर म्हणजे काय, कंडक्टर, सेमी कंडक्टर आणि इन्सुलेटर हे तुम्ही शिकले असता. इन्सुलेटर म्हणजे त्याच्यामधून काय, अगदी जवळजवळ 90% ते इन्सुलेटर आणि 10% किती इलेक्ट्रिकल कंडक्टर्स. म्हणजे काही भरपूर वेळा ते विजेचा दुर्वाहक म्हणून काम करतात आणि फक्त काही किंवा काही पदार्थामध्ये काय करू शकतात, ते आर बिहेव पुअर इलेक्ट्रिक कंडक्टर्स. नेक्स्ट पॉइंट आहे मेटॅलिक क्रिस्टल. मेटॅलिक क्रिस्टल. मेटॅलिक क्रिस्टल मध्ये काय आहे, these are crystalline solids formed by atom of same metallic elements held together by metallic bond. मेटॅलिक क्रिस्टल किंवा मेटॅलिक सॉलिड्स म्हणजे काय, these are crystalline solid, हा टाइप कशाचा आहे, क्रिस्टलाइन सॉलिडचा, are formed by atom of same metallic element held together by metallic bond. यांच्यामध्ये बॉन्ड कोणता प्रेझेंट असतो, मेटॅलिक बॉन्ड. देन मेटॅलिक बॉन्डचं सांगितलंय, इन सॉलिड मेटल्स द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर delocalized over the entire crystal, leaving behind positively charged metal ion. Therefore, metallic crystals are often described as an array of positive ions immersed in a sea of mobile electrons. The attractive interaction between cation and mobile electrons constitute metallic bond. म्हणजे जे मोबाईल किंवा मुव्हिंग इलेक्ट्रॉन असतात त्या कॅटायन आणि किंवा द अट्रॅक्शन बिटवीन किंवा द अट्रॅक्टिव्ह
interaction between cation and mobile electrons. Cation and mobile electrons constitute metallic bonds. अट्रॅक्टिव्ह रिॲक्शन कुणाकुणामधलं कॅटायन आणि जे मोबाईल इलेक्ट्रॉन आहेत त्या मोबाईल इलेक्ट्रॉन्स मधलं किंवा यांच्यापासून काय बनतंय मेटॅलिक बॉन्ड. मग अगोदर काय सांगितलं इन सॉलिड द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर डिलोकलाइज ओव्हर द एंटायर क्रिस्टल लिव्हिंग बिहाइंड पॉझिटिव्हली चार्ज मेटल आयन्स. जे मेटल्स असतात मेटल्स काय करतात ऑलवेज पॉझिटिव्ह चार्ज रिप्रोड्यूस करतात. कारण का मेटल्स पासून कॅटायन्स बनतात आणि नॉन मेटल्स पासून काय बनतात हे तुम्ही अगोदर किंवा 10th मध्ये शिकलेली. मेटल्स पासून नेहमी कॅटायन फॉर्म होतात आणि नॉन मेटल पासून एनायन फॉर्म होतात. मग व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर डिलोकलाइज ओव्हर एंटायर क्रिस्टल लिव्हिंग बिहाइंड पॉझिटिव्हली चार्ज मेटल आयन्स. देअरफॉर मेटॅलिक क्रिस्टल आर ऑफन डिस्क्राइब एन array of positive ions immersed in sea of mobile electrons. मोबाईल किंवा मुव्हिंगली इलेक्ट्रॉन जे इलेक्ट्रॉन इझिली मूव्ह होऊ शकतात त्यांच्यात आणि कॅटायन मध्ये किंवा पॉझिटिव्ह चार्ज मध्ये जो काही अट्रॅक्शन किंवा अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन होते त्यांच्यापासून कोण बनतोय मेटॅलिक बॉन्ड. नेक्स्ट मेटॅलिक क्रिस्टल हॅव फॉलोइंग प्रॉपर्टीज. मेटॅलिक क्रिस्टलच्या काय सांगितल्यात प्रॉपर्टीज त्याच्यामधली प्रॉपर्टीज नंबर फर्स्ट मेटल्स आर मेलेबल दॅट इज दे कॅन बी हार्म इन टू थिन शीट. ते थिन शीट वरती काय होतात हॅमर्ड होतात. देन सेकंड मेटल्स आर डक्टाईल दॅट इज दे कॅन बी ड्रॉन इन टू वायर. अँड थर्ड प्रॉपर्टीज किंवा कॅरेक्टरिस्टिक्स काय सांगितली मेटल्स हॅव गुड इलेक्ट्रिकल अँड थर्मल कंडक्टिव्हिटी. फॉर एक्झाम्पल मेटल्स सच ॲज सोडियम पोटॅशियम कॅल्शियम लिथियम फेरस अरम silver, cobalt, etc. The properties of different type of crystalline solids are summarized in table 1.1. टेबल किंवा जो 1.1 चा टेबल दिलेला आहे त्याच्यामध्ये काय दिलेले प्रॉपर्टीज दिलेले क्रिस्टलाइन सॉलिडच्या किंवा समराइज केले. देन नेक्स्ट पॉइंट आहे क्रिस्टल स्ट्रक्चर. An ordered three-dimensional arrangement of particles in a crystal is described using two terms namely lattice and बेसिस. आता क्रिस्टल स्ट्रक्चर इथून काय झालंय तुमचा मेन टॉपिक किंवा ह्या टॉपिक पासून काय आहे जास्त इम्पॉर्टंट आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलंय द ऑर्डर्ड थ्री डायमेन्शनल अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स इन क्रिस्टल्स इज डिस्क्राइब युझिंग टू टर्म्स नेमली लॅटाईस अँड बेसिस. जे क्रिस्टल स्ट्रक्चर असतात किंवा थ्री डायमेन्शनल अरेंजमेंट कशाची पार्टिकल्सची क्रिस्टल मधले जे पार्टिकल्स असतात त्या पार्टिकल्सची थ्री डायमेन्शनल अरेंजमेंट मध्ये ती कशी असतात ऑर्डरली अरेंज असतात. आणि ऑर्डरली अरेंज असून त्यांचे टाईप दोन टाईप मध्ये डिस्क्राइब केले. फर्स्ट वन इज लॅटाईस अँड अनदर इज बेसिस. नेक्स्ट वन क्रिस्टल लॅटाईस अँड बेसिस. लॅटाईस इज अ जिओमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ पॉइंट इन अ थ्री डायमेन्शनल पिरियडिक ॲरे. लॅटाईस म्हणजे काय जिओमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ पॉइंट इन थ्री डायमेन्शनल पिरियडिक ॲरे. जो थ्री डायमेन्शनल मध्ये किंवा 3D सिस्टीम मध्ये जिओमेट्रिकल अरेंजमेंट केलेली त्या अरेंजमेंटला म्हणायचं लॅटाईस. ए क्रिस्टल स्ट्रक्चर इज ऑब्टेन बाय अटॅचिंग कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ऑफ ईच of the lattice point. Such constituent particles that are attached to lattice point form basis of crystal lattice. टेबल 1.1 वरती जे म्हटलं होतं टेबल 1.1 बघा. टेबल 1.1 त्याच्यामध्ये काय डिस्कस केले प्रॉपर्टीज ऑफ फोर टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. एक पार्ट याच्यामध्ये 1 2 3 4 5 कॉलम दिले. 5 कॉलम मध्ये फर्स्ट याच्यामध्ये टाइप किंवा प्रॉपर्टी सांगितल्या. नंतर
ionic solid, covalent network solid, molecular solid and metallic solid. ह्या 4 सॉलिडच्या काय केल्या प्रॉपर्टीज दिल्यात किंवा त्याचे टाइप सांगितले. मग आता फर्स्ट काय दिलंय, फर्स्ट प्रॉपर्टी काय सांगितली, पार्टिकल्स ऑफ युनिट सेल. युनिट सेल जे असतात त्या युनिट सेल मध्ये काय पार्टिकल्स कोणते कोणते किंवा इन आयोनिक सॉलिड मध्ये कोणते कोणते पार्टिकल्स असतात युनिट सेल मध्ये, कॅटायन अँड एनायन. कारण आयोनिक सॉलिड्स म्हणजे काय, जे आयन्स पासून बनलेले असतात ते. आणि आयन्स कोणते कोणते, दोन टाईपचे, एक कॅटायन आणि एनायन. कॅटायन वरती पॉझिटिव्ह चार्ज आणि एनायन वरती निगेटिव्ह चार्ज. मग ते आयोनिक सॉलिड्स मध्ये किंवा आयोनिक सॉलिड पासून जो युनिट सेल बनतो त्या युनिट सेल मध्ये पार्टिकल्स कशाचे असतात, कॅटायन अँड आयनायन. देन कोव्हॅलंट नेटवर्क सिस्टीम किंवा कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड मध्ये युनिट सेल कोणते असतात किंवा पार्टिकल्स कोणते असतात, कोव्हॅलंटली बॉन्डेड ॲटम्स, ज्यांच्यामध्ये जो बंध सहसंयुज बंध थोडक्यात ज्या पार्टिकल्स मध्ये काय कोव्हॅलंटली बॉन्डेड ॲटम असतो त्या पार्टिकल्स युनिट सेल मध्ये प्रेझेंट असतात. कोणत्या, कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड मधले. देन थर्ड मॉलिक्युलर सॉलिड मधले जे पार्टिकल्स असतात ते कसे असतात, मोनो ॲटॉमिक और पॉलीॲटॉमिक मॉलिक्युल्स. मोनो ॲटॉमिक और पॉलीॲटॉमिक मॉलिक्युल्स मध्ये मोनोॲटॉमिक किंवा पॉलीॲटॉमिक मॉलिक्युल्स मध्ये किंवा मॉलिक्युल्स पार्टिकल्स ऑफ युनिट सेल मध्ये प्रेझेंट असतात. आणि नेक्स्ट मेटॅलिक आयन जे असतात किंवा इन सी ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा मुव्हिंग इलेक्ट्रॉन किंवा मोबाईल इलेक्ट्रॉन. हे मोबाईल इलेक्ट्रॉन आणि मेटॅलिक आयन मधले हे जे मोबाईल इलेक्ट्रॉन असतात हे कशामध्ये प्रेझेंट असतात, युनिट सेल मध्ये. नेक्स्ट सेकंड प्रॉपर्टी काय आहे, इंटरपार्टिकल फोर्स. आयोनिक सॉलिड मध्ये जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स प्रेझेंट असतो तो फोर्स इंटर पार्टिकल फोर्स म्हणून त्याची प्रॉपर्टी दाखवतो. नेक्स्ट कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड मधला कोव्हॅलंट बॉन्ड मधला म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड किंवा जे इलेक्ट्रॉन शेअर केले जातात. कोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार केला जातो, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन केल्यानंतर काय होतं, त्यांच्यामधला तो कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो आणि तोच इंटरपार्टिकल फोर्स म्हणून बघितला जातो. नेक्स्ट इंटरपार्टिकल फोर्स ची किंवा मॉलिक्युलर सॉलिड मधला इंटरपार्टिकल फोर्स कोणता आहे, लंडन फोर्स, डायपोल फोर्स अँड हायड्रोजन बॉन्ड्स. आपण आता लेक्चरच्या स्टार्टिंगला बघितलं काय, लंडन डिस्पर्सिव्ह फोर्स अँड डायपोल इंटरॅक्शन अँड हायड्रोजन बॉन्ड्स. तर हे तीनही फोर्स काय केले जातात किंवा हे दोन फोर्स इंटरपार्टिकल फोर्स म्हणून ऑब्झर्व केले जातात. अँड नेक्स्ट मेटॅलिक सॉलिड मध्ये मेटॅलिक बॉन्ड, अट्रॅक्शन बिटवीन कॅटायन अँड मोबाईल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, जे मोबाईल पण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात आणि अट्रॅक्शन बिटवीन कॅटायन अँड मोबाईल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन यांच्यामधला जो फोर्स असतो तो फोर्स किंवा ते अट्रॅक्टिव्ह इंटरमॉलिक्युलर फोर्स हा इंटरपार्टिकलर फोर्स म्हणून वापरला जातो. देन थर्ड प्रॉपर्टी काय सांगितली, हार्डनेस. तर आयोनिक सॉलिड आर हार्ड अँड ब्रिटल. देन कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड्स आर व्हेरी हार्ड अँड मॉलिक्युलर सॉलिड्स आर सॉफ्ट. कारण आपण आता बघितलं काय त्यांचं सॉफ्टन नेचर असतं, कारण का त्यांचा मेल्टिंग पॉइंट कसा असतो, लो असतो. आणि नंतर मेटॅलिक सॉलिड्स मध्ये काय सांगितलंय, व्हेरिएबल फॉर्म सॉफ्ट टू व्हेरी हार्ड. त्यांच्यामध्ये किंवा एक स्पेसिफिक जसा मॉलिक्युलर सॉलिड मध्ये हार्डनेस काय सांगितलं त्यांचा किंवा ते नेचरने सॉफ्ट असतात, तसे मेटॅलिक सॉलिड मध्ये व्हेरिएबल किंवा ते मुव्हिंगली असतात, सॉफ्ट किंवा व्हेरी हार्ड. सॉफ्ट पासून ते व्हेरी हार्ड पर्यंत त्यांचे हार्डनेस जाते. नेक्स्ट फोर्थ मेल्टिंग पॉइंट मध्ये ionic solids have 600 डिग्री सेल्सिअस टू 3000 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय सांगितलंय, मेल्टिंग पॉइंट सांगितलं म्हणजे हाय. नंतर कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड मध्ये 1200 डिग्री सेल्सिअस टू 4000 डिग्री सेल्सिअस म्हणजे पहिल्या आयोनिक सॉलिडचा मेल्टिंग पॉइंट हाय. देन
covalent network solids are very high, and molecular solids have melting point low, is minus 272 degrees Celsius to 400 degree Celsius, and metallic solids have wide range. म्हणजे जसं ह्याचं हार्डनेसचं नेचर आहे, मॉलिक्युलर सॉलिड हे सॉफ्ट होते म्हणून त्याचा मेल्टिंग पॉईंट लो होता. त्याच्यानंतर कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड्स आर व्हेरी हार्ड म्हणून त्यांचा मेल्टिंग पॉईंट पण व्हेरी हार्ड किंवा सॉरी व्हेरी हाय होता किंवा जास्ती होता. नंतर जे आयोनिक सॉलिड्स आहेत हे हार्ड आणि ब्रिटल होते म्हणून त्यांचा मेल्टिंग पॉईंट काय होता, हाय 600 डिग्री सेल्सिअस अप टू 3000 डिग्री सेल्सिअस पर्यंत. पण जे मेटॅलिक सॉलिड्स आहे यांच्या हार्डनेसची जर प्रॉपर्टी पाहिली तर त्यांचं म्हणजे एका स्टेबल फॉर्ममध्ये आपल्याला त्यांचं हार्डनेस कम्पेअर नाही करता येणार. ते कसे व्हॅरिएबल आहे, व्हॅरिएबल कसं सॉफ्ट टू व्हेरी हार्ड म्हणून त्यांचे जे मेल्टिंग पॉईंट्स आहे हे वाईड रेंजमध्ये कसे -39 डिग्री सेल्सिअस टू 3400 डिग्री सेल्सिअस पर्यंत. नेक्स्ट फिफ्थ प्रॉपर्टी कोणती सांगितली, थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. जे आयोनिक सॉलिड्स आहेत, आयोनिक सॉलिड्स हॅव पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर्स. आयोनिक सॉलिड कसे आहेत, पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर्स इन सॉलिड स्टेट. ते जेव्हा सॉलिड स्टेट मध्ये असतात ते कसे असतात, पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर्स. गुड कंडक्टर व्हेन मेल्ट ऑर डिझॉल्व इन वॉटर. जेव्हा आपण त्यांना वॉटर मध्ये डिझॉल्व करतो किंवा मेल्ट करतो किंवा लिक्विड स्टेट मधले असल्यानंतर दे आर अ गुड कंडक्टर्स ऑफ थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. नेक्स्ट कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड मध्ये काय सांगितले, पुअर कंडक्टर्स. एक्सेप्शन graphite is a good conductor of electricity, and diamond is a good conductors of heats. जे दोन एक्झाम्पल दिले ग्राफाईट अँड डायमंड हे काही एक्सेप्शन आहे. बाकी ग्राफाईट आणि डायमंड सोडून बाकीचे जे कोव्हॅलंट नेटवर्क सिस्टीम मधले सॉलिड्स येतात ते सगळे सॉलिड काय आहेत, पुअर कंडक्टर्स ऑफ थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. नेक्स्ट थर्ड, मॉलिक्युलर सॉलिड आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आपण आता कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज ज्या पाहिल्यात, ते आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी अँड गुड इन्सुलेटर. देन मेटॅलिक सॉलिड्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. जे थर्मल आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी त्यांच्यामध्ये होती ती कशी आहे, किंवा दे हॅव नेचर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. खालच्या किंवा 6 कॉलम मध्ये फॉर एक्झाम्पल सांगितले तर आयोनिक सॉलिडचे एक्झाम्पल NaCl, CaF. देन कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिडचं एक्झाम्पल डायमंड अँड सिलिका. मॉलिक्युलर सॉलिडचं एक्झाम्पल आईस, बेन्झोइक ऍसिड एक्सेट्रा. अँड मेटॅलिक सॉलिडचे एक्झाम्पल काय सांगितले, सोडियम, मॅग्नेशियम, कॉपर, अरम एक्सेट्रा एक्सेट्रा. तर अशा प्रकारे आपण काय केलंय, हा टेबल बघितलाय. मग आता बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.